शीतल म्हणाली, मी विधवा होते. माझ्या वरच्या मजल्यावर एक तरुण भाडेकरू ठेवला होता. तो दिसायला खूप हँडसम होता. एकदा मी त्याच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्या रूममध्ये गेले. त्याच्या हातात जेवणाचा डब्बा दिला आणि मी पाठमोरी फिरणार इतक्यात त्याने माझा हात आपल्या हातात घेतला. त्या क्षणी रूममध्ये कोणीच नव्हतं, फक्त तो आणि मी. आम्ही दोघेच होतो आणि पुढे काय घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शीतल आहे. मी 21 वर्षाची आहे आणि मी विधवा आहे. मला एक छोटी मुलगी आहे. तीच माझं जग आहे. आम्ही दोघी शहरात राहतो. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आमच्या आयुष्यात ओसाड झाले आहे. प्रत्येक सकाळी डोळे उघडले की त्यांची आठवण मनाला पोखरत असते. सुरुवातीला सगळं थांबल्यासारखं वाटत होतं, पण माझ्या मुलीच्या निरागस हास्याने पुन्हा मला जगण्याची कारणं दिली. तिच्या लहानशा हाताने माझं आयुष्य पुन्हा हळूहळू उभं राहू लागलं. नवऱ्याच्या निधनाला वर्ष झालं होतं. त्या पैशावरच घर चालत होतं, पण आता हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली होती. खर्च वाढले होते आणि हातातले पैसे कमी पडू लागले होते. म्हणून मी घरासमोर एक पाटी लावली. भाड्यानं खोली उपलब्ध आहे. काही दिवस गेले. एकदा दुपारची वेळ होती. मी माझ्या मुलीला झोपवत होते. तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली. मी उठून दरवाजा उघडला तर समोर 25 ते 26 वर्षाचा एक तरुण उभा होता. चेहऱ्यावर नम्र भाव, कपड्यात साधेपणा होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि तो मला पाहून हलकासा हसला. तो म्हणाला, तुमच्या घराच्या बाहेर पाटी पाहिली होती. खोली भाड्याने आहे का? मी हसत म्हणाले, हो आहे ना. पाहायची आहे का? तो म्हणाला, हो. मिळेल का पाहायला? मी म्हणाले, हो. चला वर दाखवते. मी जिन्यावरून वर चालत होते आणि तो शांतपणे माझ्या मागून येत होता. 2 रूम शिल्लक होत्या. त्यातील एक रूम मी उघडली. आज सगळं स्वच्छ ठेवलेलं होतं. त्याने खोली बारकाईने पाहिली. खिडक्यांमधून प्रकाश येत होता आणि खोलीत एक साधं पण उबदार वातावरण होतं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. तो म्हणाला, रूम खूप छान आहे. मला आवडली. मी विचारलं, तुमचं नाव काय सांगाल? तो म्हणाला, माझं नाव राज आहे. मी गावाकडून आलो आहे. इथे जवळच्या कंपनीत मला जॉब मिळाला आहे. आठवडाभर मित्राकडे राहतो आहे, पण आता स्वतःची जागा हवी आहे. मी म्हणाले, हो. ही रूम रिकामीच आहे. उद्यापासून राहायला येऊ शकता. तो थोडा विचार करून म्हणाला, भाडं आणि डिपॉझिट किती? मी शांतपणे उत्तर दिलं, डिपॉझिट घ्यायची गरज नाही. भाडं 3,500 रुपये आहे. तो म्हणाला, परवडेल. मला गरज आहे तर ठीक आहे. मी उद्यापासून येतो. आमचं बोलणं ठरलं. मी त्याला होकार दिला आणि रूमचं कुलूप लावून खाली आले. माझी रूम खालीच होती. मी म्हणालो, आलातच आहात तर चहा घेऊन जा. तो काही क्षण शांत राहिला आणि मग माझ्या मागून घरात आला. मी त्यांच्यासाठी चटई हातरली. तो शांतपणे बसला. माझी मुलगी बेडवर झोपली होती. तो घराभोवती पाहत म्हणाला, घर खूप छान आणि नीटनेटकं आहे. मी हसले आणि किचनमध्ये गेले. त्याच्यासाठी पाणी आणि नंतर चहा ठेवला. काही वेळाने चहा आणून त्याच्या हातात दिला. तो चहा पीत असताना माझ्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिला. मध्येच हलक्या आवाजात म्हणाला, सॉरी, पण तुमचं नाव विचारायचं राहिलंच. मी हसले. माझं नाव शीतल. तो म्हणाला, तुमचे मिस्टर कुठे गेले आहेत का बाहेर? त्याचे शब्द ऐकून मी क्षणभर शांत झाले. मग हलक्या आवाजात म्हणाले, ते आता या जगात नाहीत. वर्षभर झाले त्यांच्या निधनाला. आता या घरात मी आणि माझी छोटी मुलगी एवढेच राहतो. माझं उत्तर ऐकून तो गप्प झाला आणि थोड्या वेळाने म्हणाला, सॉरी, दुखवायचं नव्हतं. मी हसून म्हणाले, ठीक आहे. झालेले कोणी थांबू शकत नाही ना. इतके बोलून तो उठला. नमस्कार करून निघून गेला. मी मात्र हलकीशी हसले, कारण आता मला थोडा दिलासा वाटत होता.
घरात एक भाडेकरू आल्याने आर्थिक सुटका होणार होती. माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी हे थोडं उत्पन्न माझ्यासाठी मोठा आधार ठरणार होतं. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मनात थोडं शांत हसू उमटलं. हळूहळू संध्याकाळ झाली. मी माझ्या मुलीला दूध पाजून झोपवलं आणि स्वतःची झोपायची तयारी करत होते. पण त्या रात्री झोप काही लागत नव्हती. डोळ्यासमोर सतत तो चेहरा फिरत होता रातचा. त्याच्या गोऱ्या वर्णावर पडणारा ट्यूबलाईटचा प्रकाश अजूनही माझ्या डोळ्यात रेंगाळत होता. गळ्यात टाय, व्यवस्थित केस आणि ते टपोरे डोळे. अगदी चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू उमटलं. हे हसू का आलं मला कळलं नाही. कधी झोप लागली ते समजलंच नाही. सकाळी 7 वाजता जाग आली. मी उठून दरवाजा उघडला तर समोर राज उभा होता, हातात काही सामान घेऊन. मी त्याच्याकडे पाहून हसले. तो म्हणाला, मी माझं साहित्य घेऊन आलो आहे, चावी मिळेल का? मी घरातील कोटीवर चावी घेतली आणि त्याच्या हातात दिली. त्या क्षणी आमचे हात एकमेकांना स्पर्शले आणि पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकमेकाच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. त्या वेळेत काहीतरी वेगळं होतं. कदाचित एका ओळखीची ऊब किंवा एक शांत स्पर्श. मी लगेच नजर खाली केली आणि तो शांतपणे वर गेला. मी माझ्या रोजच्या कामात गुंतले. रूम आवरली, आंघोळ केली आणि स्वयंपाकाला लागले. 9:30 वाजता तो पुन्हा खाली आला. तयार झाला होता. ऑफिससाठी बस पकडण्यासाठी बाहेर गेला. मी दारात उभे राहून त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या चालण्याचा तो आत्मविश्वास, तो हलका हसरा चेहरा काहीतरी मनाला स्पर्श करून गेला. हळूहळू दिवस जात होते. राज एकदम प्रामाणिक आणि सभ्य होता. माझ्याकडे कधी वाईट नजरेने पाहिलं नाही. नेहमी आदराने बोलायचा. मला ते आवडत होतं. एकदा रविवार होता. मी असंच लहर येऊन जिना चढून वर गेले. शहरावरून खूप सुंदर दिसत होतं. शेजारी जुनी टाकी होती. तिथून मला राजच्या रूमची खिडकी दिसत होती. कुतूहलाने मी पाहिलं. तो स्वतः स्वयंपाक करत होता. एक तरुण हाताने भाजी परतत होता. हे दृश्य पाहून मला विचित्र वाटलं, थोडं वाईट वाटलं. मी लगेच आत गेले आणि म्हणाले, राज, तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का? तो थोडासा हसला आणि म्हणाला, हो. त्यात काय लाजण्यासारखं आहे? माणसाला सगळं शिकायला पाहिजे, परिस्थितीप्रमाणे जगायला पाहिजे. मग तो शांतपणे पुढे म्हणाला, माझं घरचं खूप गरीब आहे. शीतल खूप दिवस उपाशीपोटी काढले आहेत. म्हणून मला वाटतं बाहेर खर्च करण्यापेक्षा स्वतःला बनवून खाल्लं तर बरं. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा आणि आत्मसन्मान होता. मी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. रोज हाताने बनवून खाऊ नका. मी तुम्हाला डबा देईन. तो पटकन म्हणाला, नको. तुम्हाला त्रास कशाला? तुमची लहान मुलगी आहे, तिच्याकडे लक्ष द्या. आणि थोडं थांबून म्हणाला, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात. आयुष्य अजून पुढे आहे. तुमचं पुन्हा लग्न केलं तरी काही चुकीचं नाही. माणसाने जुन्या विचारात अडकून राहू नये. त्याचे शब्द ऐकून मी थोडा वेळ स्तब्ध झाले. असा विचार करणारा मुलगा मी कधी पाहिला नव्हता. तो काळ बदलला होता आणि मी अजूनही त्या जुन्या भावनिक चौकटीत अडकले होते. मी शांतपणे खाली आले. संध्याकाळी जेवण झालं. मी माझ्या पलंगावर पडले, पण मन सतत त्याच्याकडे जात होतं. त्यांचे ते विचार, त्यांची निरागसता आणि त्यांच्या नजरेतील प्रामाणिकपणा, हे सगळं मला वेगळं वाटत होतं. मी आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाच्या शब्दांनी एवढा विचार करायला भाग पडले गेले होते. दुसऱ्या दिवशी मी मुद्दामून काही भाजी, कधी पोळ्या, कधी भाकरी करून त्याच्यासाठी ठेवू लागले. तोही हसून घेत असे आणि म्हणायचा, घरचं अन्न म्हणजे आशीर्वाद असतो. त्याच्या या वाक्याने माझं मन कुठेतरी शांत होतं. जणू माझ्या आयुष्यात पुन्हा एखादी सौम्य किरण
डोकावू लागले होते. आता माझी आणि राजची ओळख चांगली झाली होती. तो माझ्यासोबत अगदी घरच्यासारखा वागत होता. त्या दिवशी शनिवार होता. सकाळी माझं काम लवकर झालं होतं. भाजी आणि चपाती मी मुद्दामच थोडी जास्त केली होती, कारण आज मी राजला स्वतःच्या हाताचे जेवण द्यायचं ठरवलं होतं. माझी मुलगी झोपल्यानंतर 8:30 वाजता मी डबा हातात घेतला आणि त्याच्या रूमकडे गेले. 2-3 वेळा बेल दिल्यानंतर दरवाजा उघडला. राज अंगावर फक्त बनियान आणि पायजामा घातला होता. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात वेदना दिसत होत्या. मी लगेच विचारलं, राज, काय झालं? तुम्ही खूप थकलेले दिसतात. तो हलक्या आवाजात म्हणाला, कालपासून तब्येत बिघडली आहे शीतल. अंगात खूप ताप आहे आणि अशक्तपणा जाणवतोय. मी जेवण बाजूला ठेवलं आणि त्याच्या गालावर हात ठेवला. त्याचं अंग तापाने पेटलेलं होतं. मी घाबरून म्हणाले, तुम्हाला हॉस्पिटलला जायला हवं. तो म्हणाला, नको, मला चालता येत नाही, थोडा आराम करतो. मी खाली गेले. औषधपेटीतून एक पॅरासिटामॉलची गोळी घेतली आणि पुन्हा वर गेले. मी त्याला थोडं जेवायला सांगितलं आणि गोळी दिली. तो शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेत एक कृतज्ञता होती, शब्दापेक्षा जास्त काही सांगणारी. मी खाली आले आणि थोड्या वेळाने पुन्हा वर गेले. त्याच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवल्या. काही तासात त्याचा ताप उतरून गेला. तो थोडा बरा झाला, पण अशक्तपणा अजूनही जाणवत होता. पुढचे 2-3 दिवस मी त्याची काळजी घेत होते. वेळेवर पाणी, औषध आणि जेवण. त्याने काही बोलतानाही माझं मन जिंकलं होतं. या काळात त्याने माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. पुढे तिसऱ्या दिवशी तो पूर्ण बरा झाला. त्याच्या हातातील चहाचा पेला अजूनही उबदार होता, पण त्या क्षणी मला जाणवलेला उबदारपणा त्याहूनही कोमल होता. तो माझ्या हाताकडे पाहत होता आणि मी त्याच्या डोळ्यातील कृतज्ञता वाचत होते. शीतल, त्याचा आवाज एका कुजबुजणाऱ्या प्रवाहासारखा होता. तुम्ही नसता तर. त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने हळुवारपणे माझा हात शोधून त्याच्या हातात घेतला. स्पर्श इतका हलका होता की तो फक्त एक कल्पना वाटत होता, पण त्यात समाविष्ट असलेली उष्णता माझ्या नसांमध्ये पसरली. आमच्या नजरा अडकल्या. खिडकीतून येणारा संध्याकाळचा सोनेरी प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर नाचत होता आणि त्याच्या डोळ्यात मी स्वतःला हरवून बसले. त्या क्षणी खोलीतील हवाही गतिमंद झाल्यासारखी वाटली. दूर शहरातील आवाज, वरती येणाऱ्या पाखरांचे किलबिलाट, स्वतःच्या श्वासोच्छ्वासाचा आवाज, सगळं मंद झाले आणि नंतर पूर्ण शांतता पसरली. फक्त 2 हृदयाचा धडधडाट त्या शांत खोलीत प्रतिध्वनित होत होता. तो हळूहळू जवळ आला. त्याच्या श्वासाची उबदार लहर माझ्या गालावर स्पर्श करत होती. माझे डोळे मिटू लागले. स्वतःहून त्याच्या जवळ येण्याची, त्याच्या उष्णतेची प्रतीक्षा करणारी सगळीच वाट पाहत होती. आणि मग त्याचे ओठ माझ्या ओठावर ठेवले गेले. ते केवळ एक चुंबन नव्हते, ते एक प्रश्न होते, एक कृतज्ञता होती, एक गूढ भाषेत केलेले आभार प्रदर्शन होते. ते इतके हलके होते, इतके कोमल की माझ्या सगळ्या शरीरात एक कंप सुटला. मी दचकले, हो, पण ती दचकण्याची लहर लगेच विरघळली. त्याच्या स्पर्शाने दिलेल्या सौम्य आणि सुरक्षित आलिंगनात ते चुंबन संपले, पण तो दूर गेला नाही. त्याचे कपाळ माझ्या कपाळाला टेकले होते आणि आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळले गेले. त्याने माझ्या हाताची मूठ थोडी घट्ट केली आणि मी जाणवले की माझे हृदय, जे इतके दिवस एका किल्ल्यात कैद होते, ते आता त्याच्या हातात सुरक्षित होते. माझं मन, माझी भावना, माझी सगळी मी हळूहळू त्याच्या दिशेने वाहून गेली होती. हा प्रवाह थांबण्याची, त्याला अडवण्याची माझी इच्छाच नव्हती, कारण ही वाहणारी मीच खरी मी होते आणि ती वाहत होती त्या ठिकाणी जिथे तिला नेहमीच जायला हवे होते.
त्या दिवसानंतर आमचं नातं आणखीन घट्ट झालं. एकमेकाविषयीचा सन्मान, आपुलकीचे आणि प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं. एका महिन्याच्या ओळखीत आम्ही दोघे खूप जवळ आलो होतो. एकमेकांचे आनंद आणि भावना समजायला लागल्या होत्या. एका दिवशी राजने माझा हात धरून म्हणाला, शीतल, मला तुम्ही खूप मनापासून आवडता. आजवर कोणी माझी अशी विचारपूस केली नाही. तुम्ही मला जसं स्वीकारलं तसं मीही तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मनापासून स्वीकारू इच्छितो. त्याचे शब्द मनाला भिडले. मला जाणवलं हे फक्त आकर्षण नव्हतं, तर खरं प्रेम होतं. राज प्रामाणिक होता, नम्र होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाने चांगला होता. मी त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले, राज, मलाही तुम्ही आवडता. काही दिवसांनी आमचं लग्न झालं. आता मी त्याची मुलगी आणि राज, आम्ही तिघे एकत्र आनंदाने राहतो. राजच्या कंपनीत पगार वाढला, नोकरी पक्की झाली. घरात हसू, समाधान आणि सुरक्षितता पसरली होती. आयुष्यात पुन्हा सुंदर झालं. जणू दुःखाच्या राखेतून एक नवीन पहाट उगवले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि राज यांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का? जीवन कितीही कठीण असलं तरी प्रेम आणि माणुसकीने ते पुन्हा सुंदर बनवता येतं. शीतलने नवऱ्याच्या मृत्यूनंतरही हार मानली नाही. राजच्या साध्या प्रामाणिक प्रेमाने त्याच्या आयुष्यात पुन्हा अर्थ दिला. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा संकेत असतो. विश्वास ठेवा, खरं प्रेम नेहमी दुःखावर विजय मिळवतं. कमेंट्समध्ये नक्की सांगा, माझी आणि राजची ही प्रेमकथा आवडली का? आवडली असेल तर कथा लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.